हे आय लव्ह चाय इथे ठेवलंय, त्याच्यानंतर इथे हे ठेवलंय आणि इथे एखादी सिरेमिकची बरणी ठेवली. तर असं सुद्धा छान दिसतंय आणि किचनमध्ये ना किचनमध्ये ना एक वेगळाच लुक येतो. बरं झालं ते जारवर नाही पडलं, नाहीतर झालं असतं जारचा आता सत्यानाश. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि बऱ्याच वेळेला ना मी स्वतःसाठी किंवा मग घरासाठी काही-काही गोष्टी घेत असते आणि त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते. किंवा बऱ्याच वेळेला असं पण होतं, की काही गोष्टी मी ऑनलाईन घेतलेल्या नसतात, ऑफलाईन घेतलेल्या असतात आणि मग तुम्ही दरवेळी विचारता, की भक्ती याची लिंक पाहिजे, त्याची लिंक पाहिजे. जसं की हे झाड, आता हे मी ऑफलाईन नाही घेतलेलं आहे, ऑनलाईनच घेतलंय, पण मी तुमच्यासोबत ते शेअर केलं नव्हतं. म्हणून मला त्यानंतर ना व्हिडिओमध्ये दिसल्यावर बऱ्याच जणींच्या कमेंट्स आल्या, की या झाडाची लिंकसुद्धा शेअर कर. तर तसंच आज मी काही प्रॉडक्ट्स घरासाठी मागवलेत आणि तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला जर आवडले तर तुम्ही यातले प्रॉडक्ट्स मागवू शकता. सगळ्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे आणि स्वस्तातलेत, मिशोवरून खरेदी केलेत म्हणजे नक्कीच स्वस्तातलेत आणि सोबतच काही Amazonचे सुद्धा आहेत. त्यामुळे ना मला प्रॉडक्ट टॅग नाही करता येणार आहे. कारण मिशो आणि Amazonवरचे प्रॉडक्ट्स आपण टॅग नाही करू शकत, पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, नक्की एकदा चेकआउट करा. सो सुरुवात करूयात आपण किचनच्या काही प्रॉडक्ट्सपासून. जसं की हे स्टोरेज बॉक्स आहे. याच्यामध्ये ना छोट्या-छोट्या गोष्टी ठेवायला आपल्याला मदत होते. म्हणजे काय होतं ना, मी पण जेव्हा आपण लिंब असतील किंवा अद्रक असेल, मिरच्या असतील, ह्याची क्वांटिटी ना खूप कमी-कमी मागवते आणि काय होतं मग ते एका बॉक्समध्ये मला 2-3 गोष्टी ठेवाव्या लागतात. त्याच्यापेक्षा सेपरेट मी त्याच्यासाठी हा एक बॉक्स मागवला आहे. याच्यामध्ये ना लसूण निवडून ठेवू शकतो आपण. त्याच्यानंतर अद्रक, एखादी गोष्ट आपण कट केली आणि ती अर्धी राहून गेली आहे, तर मग लगेचच इथे ठेवू शकतो, जेणेकरून परत ती लक्षात राहते किंवा फ्रीजमध्ये असं ओपन ठेवण्यापेक्षा ह्या बॉक्समध्ये ठेवली तर बरं आहे. त्याच्यानंतर मग मिरची, लिंब हे अशा काही गोष्टी ठेवू शकतो, छोट्या-छोट्या ज्या काही असतील त्या, किंवा काही निवडून ठेवायच्या असतील तर तशाही गोष्टी आपण ठेवू शकतो. क्वालिटी खूप छान आहे, म्हणजे एकदम मजबूत आहे आणि रफ अँड टफ आपण ह्याचा वापरसुद्धा करू शकतो. आणि सोबतच ना काही जर पाणी राहिलेलं असेल तर ह्याला आतमध्ये थोडीशी जाळी सारखी डिझाईन पण आहे आणि त्यातून पाणीसुद्धा खाली गळू शकतं. तर मस्त आहे क्वालिटी. तुम्हाला हवं असेल तर एकदा मागवून बघा. त्याच्यानंतर ना दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच दिवसांपासून ना मला हे असे स्पून घ्यायचे होते. बघा, हे मी सगळं ओपन करून ठेवले कारण मग व्हिडिओमध्ये खडखड आवाज नको यायला त्याच्यामुळं. तर हे मी वुडनचे काही स्पून मागवलेत. खरं तर मी हे पहिल्यांदाच मागवलेत आणि साईज बघा साधारण माझ्या बोटापेक्षा थोडीशी मोठी आहे. छोटे-छोटे जे कंटेनर असतात ना, लोणच्याचं म्हणा किंवा चटणीचं म्हणा, त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी मी हे मागवले. कारण लोणच्याच्या डब्यामध्ये ना माझ्याकडे असे चमचे नव्हते आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्टीलचे जर आपण ठेवले तर मग ते खराब होतात आणि काळे पडतात चमचे. त्याच्यामुळे मग मी हे मागवले. त्याचा 6चा सेट आहे. याच्यामध्ये एक ना मला थोडंसं खराब आल्यासारखं वाटतंय, पण ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही एवढं, राहू देत. म्हणून मी आता हे ठेवणार आहे. ह्यातली कुठलीच गोष्ट मी रिटर्न नाही करणार आहे आणि त्याच गोष्टी मग मी तुमच्यासोबत शेअर करते. ज्याची क्वालिटी चांगली आली नव्हती त्या गोष्टी मी रिटर्न केल्यात, त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दिसणार. तर त्याच्यानंतर किचनमध्येच ना मला हे असे आर्टिफिशियल प्लांटर्स हवे होते. ॲक्च्युली हे असं वेगळं आलेलं, एक दाखवते. हे जे वरचे फांद्या आहेत आणि खालचं हे प्लांटर आहे ना, हे असं वेगवेगळं आलं आहे. आपल्याला जिथे ठेवायचे, मध्ये लावायचं असेल तर मध्ये किंवा कॉर्नरला लावायचं असेल तर तिथे असं लावू शकतो. याची पण क्वालिटी खूप छान आली आहे आणि छोट्या-छोट्या गोष्टी डेकोर करण्यासाठी ना हे आर्टिफिशियल प्लांटर्स नेहमी किंवा प्लांट्स नेहमी आपल्याला यूजमध्ये येतात. आता काय होतं, बऱ्याच वेळेला ना काही प्लांट्स आपल्याला आर्टिफिशियल महाग पडतात, पण त्याचा मेंटेनन्स नसतो. त्याच्यामुळे ते घेतले तरी पण लाईफ टाईमसाठी आपल्याला ते होऊन जातात. तेच आपण जर रिअल प्लांट्स घेतले तर ते आपल्या घरासाठी किंवा बाकी ऑक्सिजन देण्यासाठी किंवा बाकी गोष्टींसाठी ते खरंच खूप चांगले आहेत, पण त्याला मेंटेनन्सची खूप गरज असते. सो काही ठिकाणी आपण हे असे आर्टिफिशियल प्लांट्स लावू शकतो किंवा मग काही ठिकाणी रिअल प्लांट्स लावू शकतो. तर मला हे असे छोटेसे बरे वाटले म्हणून मी घेतलेत. त्यानंतर हे बघा, हे आता तुम्हाला उलटं दिसतंय की कसं माहीत नाही, पण हे माझ्यासारख्या पर्सनला एकदम परफेक्ट मॅच होते आणि मला किचनसाठी पण खूप आवडलं. आय लव्ह चाय, याच्यामध्ये मला दुसरा कलर काही भेटला नाही, पण हा कलरसुद्धा खूप गोड दिसतोय म्हणून म्हटलं की चला हा ऑर्डर करूयात. बऱ्याच हे वुडनचं आहे बहुतेक, हां हे वुडनचं आहे आणि त्याला कलर दिलेला आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी हे बघितलं होतं म्हणून मला पण होतं की नाही यार मला पण घ्यायचं आहे. बघू आता मी कुठे ठेवते काय किचनमध्ये, हे तुमच्यासोबत तसं मी शेअर करते, पण दिसायला खरंच खूप सुंदर दिसते. त्याच्यानंतर ना हे बघा, हे टिश्यू पेपर साठी एक होल्डर मागवलं आहे. खूप छान आहे.
एकदम असा विंटेज लुक येईल आणि मस्त दिसते फ्रीजवर म्हणा किंवा किचन ओट्यावरती एका कोपऱ्यामध्ये खूप छान दिसेल हे. आणि असे मोठे जे किचन रोल असतात ते याच्यामध्ये काही बसत नाहीत, प्रॉपर टिश्यू पेपरसाठीच हे आहे. तर ते याच्यामध्ये छान ठेवू शकतो, दिसायला सुंदर दिसते. शिवाय माझ्या किचनचा जो कलर आहे ना त्याच्याशी थोडासा मिळता जुळता पण आहे, त्याच्यामुळे मला आवडलं. आणि खरंच ह्या गोष्टी ना व्हिडिओमध्ये जेव्हा मी शूट वगैरे करत असते ना तेव्हा खरंच खूप छान दिसतील. त्याच्यामुळे मी हे स्पेशली मागवले की चला थोडंसं किचन ऑर्गनाईज असलं आणि तुम्हाला पण व्हिडिओमध्ये दाखवताना मला छान दिसतंय असं वाटतं, म्हणून मग मी अशा गोष्टी काहीतरी वेगळ्या ऑर्डर केल्यात. अजून खरं तर बऱ्याचशा गोष्टी मागवायच्या आहेत, पण मला सुचत नाही आहे की तिथे काय काय कुठे कुठे काय छान दिसेल. सो आत्ता जे काही मला सुचलं ते मी मागवलेलं आहे. दुसऱ्या गोष्टी आहेत, ह्याची मला खूप जास्त गरज होती खरं तर. मीठ आणि काळी मिरी पूड, म्हणजे सॉल्ट आणि ब्लॅक पेपरसाठी. हे बघा, आता हे मनू कितपत ठेवेल माहीत नाही मला, हे अशा गोष्टी घेताना मला तर खरं भीतीच वाटते. हे बघा, हे असं छान आपण ठेवू शकतो ह्याच्यावरती डायनिंग टेबलवर वगैरे, हे असं बसून जातं मस्त. तर हे डायनिंग टेबलवर ठेवण्यासाठीच मी घेतलं आहे, कारण दरवेळी काय होतं किचनमधला मिठाचा डब्बा घेऊन या, ठेवा, मग त्याच्यासोबत मनू खेळत बसते. त्यामुळे मी हे एक ऑर्डर केले. मला माहिती आहे ह्याच्यासोबत पण मनू खेळतच बसणार आहे, पण हे आम्हाला गेलं थोडंसं सोपं जाईल. इथून आपण रिफिल करू शकतो मीठ किंवा जे काय तुम्ही ह्याच्यामध्ये मसाला किंवा पेपर वगैरे ठेवताय तर ते. आणि त्याच्यानंतर इथे असे 3-3 होल्स आहेत आणि कलर्स पण वेगवेगळे दिले जेणेकरून आपल्याला मिठाचं आणि ब्लॅक पेपरचं कळावं म्हणून. तर छान आहे, एकदम क्यूट आहे. हे पण मी मिशोवरूनच घेतलंय, क्वालिटी पण छान आलेली आहे. त्याच्यानंतर फ्रीज मॅग्नेट मला बऱ्याच दिवसाचे घ्यायचे आहेत, सो हे 2 मी फ्रीज मॅग्नेट मागवलेत. एक दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे गुड वाइब्स ओनली, छान आहे. साईज आता बघा, इथनं तुम्हाला कळेल की साईज कशी येते. साधारणतः हाता एवढी आहे, छोटे छोटेच आहेत, पण आपण काय करतो ना फ्रीज मॅग्नेट असे बरेचसे लावतो ना, त्यामुळं मला आता ते कलेक्शन करायचे खरं तर, पण मला हे 2 आवडले त्याच्यामुळे मी घेतले. त्यातलं पहिलं हे एक जे मी मिशोवरनं घेतले बहुतेक, आणि दुसरं जे आहे तर हा सेट ऑफ 2 आहे. हे पण मस्त आहे बघा, हे असं यू अँड मी असं लिहिलेलं आहे याच्यावरती, आणि मागे असं मॅग्नेट हे असं लावू शकतो आपण. छान दिसते हे. आणि प्राईस साधारण 100च्या आसपासच अशा काहीतरी आहेत. मला एक्झॅक्ट प्राईस कशाचीच लक्षात नाही आहे, कदाचित मला महाग पण भेटलेलं असू शकतं, कारण आता 26 जानेवारीच्या ऑफर चालू होतील, झाल्या पण असतील, तर मग त्यामुळे ना बऱ्याचशा ऑफरमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या स्वस्त मिळून जातील. तर हे कसं आहे, हे मी ॲमेझॉनवरनं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ना ह्याची पण मला खूप गरज होती, कारण माझ्यासारख्या विसरभोळ्या लोकांसाठी ना हे बरं पडतं थोडंसं. मी प्रत्येक गोष्ट इतकी विसरते, म्हणजे जेव्हा पण मला किराण्याची लिस्ट करायची असते किंवा मी तशी एक करून ठेवलेली आहे, त्यातूनच मी सिलेक्ट करत असते, पण त्यात पण काय काय संपले हे मला बऱ्याचदा लक्षात राहत नाही. त्यामुळे मग हे मी विचार केला की फ्रीजला लावेल, जेणेकरून माझ्या लक्षात राहील की एखादी गोष्ट संपली आहे, मग मी इथे लिहू शकते. ह्याच्यासोबत ना मार्कर पण आलेत, तर बघा हे मार्कर्स पण आलेत, इथे आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर ते खोडू पुसू पण शकतो किंवा खोडू पण शकतो. आणि इथे काय लिहिले, माय नोट, तर याच्यावरती लिहू शकतो आपण. त्यानंतर मग टू डू लिस्ट पण आहे की आज दिवसभरात आपल्याला काय करायचं, किंवा बरेच जण रात्रीच लिहून ठेवतात की उद्या दिवसभरात आपल्याला काय करायचं. आणि टू डू लिस्ट जर आपली असेल ना तर आपण एकदम सॉर्टेड असतो असं मला वाटतं. माझं पण असं बऱ्याचदा होतं की जेव्हा मी रात्रीच विचार करून ठेवते की उद्याच्या दिवशी मला काय काय गोष्टी करायच्यात ना, तर दुसरा दिवस एकदम सॉर्टेड आणि एकदम छान व्यवस्थित जातो. पण ज्या दिवशी मला असं वाटतं की यार मला काहीच करायचं नाही आहे, मग मी त्या दिवशी काय करणार की उशिरा उठणार, मस्त आराम के साथ माझं सगळं रुटीन चालू असणार. रुटीन म्हणजे एकदम निवांत, जसं वाटेल तसं काम करायचं. आणि मग तेव्हा काय होतं ना, आपली काहीच कामं होत नाही. म्हणून अशी एखादी जर टू डू लिस्ट आपण करून ठेवली तर ते थोडंसं बरं पडतं. म्हणून मी हे एक मागवलं आहे. याला मॅग्नेट पण आहे, ते चिटकतं मागे फ्रीजवरती, सो इथे आपण लावू शकतो. आणि हे मी 2चा सेट मागवला आहे. याच्यामध्ये फक्त ग्रोसरी लिस्टसाठी जर आपल्याला हवं असेल की काय काय आपलं संपले किंवा आपल्याला काय काय आणायचं आहे अशी लिस्ट जर काही करायची असेल तर ग्रोसरीसाठी पण एक वेगळं मिळतं. तुम्हाला तसं हवं असेल तर तसं पण घेऊ शकता, पण त्याला एक्सचेंज रिटर्नची काही पॉलिसी नव्हती, म्हणून मी ते न मागवता हे 2 गोष्टी मागवल्यात. याच्यासोबत हे असं मार्कर्स आणि कपडा पण आला आहे, जसं आपण चष्म्यासाठी येतो ना, चष्मा पुसण्यासाठी, तशा टाईपचा. आता तो कुठं गेला आहे माहीत नाही, कारण मी ओपन करून ठेवलेला. त्याच्यानंतर हे बघा, हे प्लांटर मी मागवलं आहे.
आता ह्याची पण खरं तर थोडीशी भीतीच आहे. हे आपण ॲज अ कॅन्डल होल्डर म्हणून सुद्धा यूज करू शकतो. हे माझ्या नंतर लक्षात आलं. इथे कॅन्डल लावायची आणि त्याच्यानंतर हे असं ठेवून द्यायचं. ॲज अ कॅन्डल होल्डरसुद्धा ह्याचा वापर होऊ शकतो. आणि मी हे प्लांटर म्हणून मागवले, पण त्याच्यामध्ये जे मी प्लांट्स किंवा जे फुलं मागवले होते ना, तर ते जरा साईजने मोठे आले आणि तोपर्यंत त्याची रिटर्नची पॉलिसी पण गेली होती. म्हणलं ठीक आहे, हे ठेवते, याला नंतर छान शोभून दिसतील असे मी फुलं नंतर घेईल. हे मला डायनिंग टेबलवर पण वापरता येईल. रोज तर मी हे डायनिंग टेबलवर तर ठेवूच नाही शकत, कारण मनूचा अजिबात भरोसा नाही आहे. तिला कधी काय वाटेल, कधी काय मूड असेल, त्यामुळं भीती वाटते. म्हणून कधीतरी काही सणाला वगैरे हे असं काचेचं मी ठेवू शकते. आणि सोबतच ना हे वरचं जे तर ते मेटलमध्ये आहे. सो सेफ तर आहे तसं, पण तरी पण मुलांचं काय सांगता येत नाही. आतलं काढलं फेकलं तर थोडंसं आहेच भीतीदायक त्याच्यामुळं. सो हे असं क्यूट आहे एकदम बघा. त्याच्यानंतर ना किचनसाठीच काही गोष्टी मागवल्यात अजून. ते म्हणजे ह्या 2. याच्यावरती असं लिहिले, काउंट द मेमरीज नॉट द कॅलरीज आणि माय किचन माय रूल. सो काही रूल्स लिहिलेत. इफ यू एम्प्टी फिल इट आणि इफ यू डर्टी क्लीन इट, हे असं टाईपमध्ये. सो छान वाटते ते. आणि जवळपास हे ना प्रत्येकाच्याच किचनमध्ये बघितल्यासारखं वाटते ऑनलाईन. जेव्हा आपण रील स्क्रोल करते ना, तेव्हा म्हटलं चला घेऊन बघते कसं वाटेल ते. किचनमध्ये कलर्स झाले तर अजून मस्त वाटलं. म्हणून मग हे घेतले. साईजने ना बऱ्यापैकी हे छोटं आले, म्हणजे साधारण माझ्या हाता एवढं पण नाही आहे. मला वाटलं नव्हतं एवढं छोटं येईल, कारण मी त्याची साईजच बघितलेली नव्हती. पण खूप असं काय महाग नाही. 100 का काय रुपयामध्ये मला हे सेट ऑफ 4 मिळाले. हे बघा, कप शेपमध्ये पण आहेत. हे फ्रीजला लावलं ना तरी पण छान दिसेल. हे प्रॉपर मॅग्नेट नाही आहे, स्टिकिंगच लावलेली आहे मागे डबल टेप. पण चिटकवू शकतो आपण यातलं एखादं, म्हणजे छान वाटेल चिटकवलं तर. कॉफी मेक्स मी हॅपी, खरं तर नाही हे त्याच्यामुळे मी हे लावेल की नाही माहीत नाही. आणि बाकी किचन इज सीझन विथ लव, हां हे लावू शकतो आपण. कारण एका साईडला आय लव्ह चाय म्हणायचं आणि कॉफी मेक्स मी हॅपी म्हणायचं, तर हे थोडंसं कुठेतरी चहासोबत नाइंसाफी आहे, म्हणून मग हे मी नाही लावणार आहे. आणि दुसरी अजून एक गोष्ट ना, मी एक स्वतःसाठी काहीतरी मागवले जे मला बऱ्याच दिवसापासून मागवायचं होतं. हा मेकअप पाऊच. मला आठवतंय मी कॉलेजमध्ये असताना एक मेकअप पाऊच मला आईने घेऊन दिला होता. तोच माझ्याकडे होता अजूनपर्यंत. आणि ते खूप जागा घेत होता, शिवाय त्याच्यात व्यवस्थित गोष्टी पण बसत नव्हत्या. म्हणलं कधी ट्रॅव्हलिंगमध्ये कुठे आपल्याला जायचं असेल तर एकाच याच्यामध्ये भरपूर अशा गोष्टी बसतील, म्हणून मग मी हा मागवला आहे. हा साधारण मला 160च्या आसपास पडला. इथे पकडण्यासाठी पण आहे. सिंगल एक अशी पॉकेट दिसते वरनं, पण त्याच्यामध्ये ना त्याच्यामध्ये बरेचसे कप्पे आहेत असे. हे बघा, ह्या साईडला काही गोष्टी ठेवू शकतो, इथे साईडला इथे पण आहे. परत छोटे मोठे आपले आयलायनर लिपस्टिक वगैरे इथे ठेवू शकतो. आणि मोठ्या मोठ्या गोष्टी आपण इथे मोठ्या याच्यामध्ये ठेवू शकतो. सो छान आहे हे पण. हे घेतलं आहे. त्याच्यानंतर हा मी एक जग मागवला आहे, जो मी ऑलरेडी 10-15 दिवसापासून वापरते. कारण काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी आल्या ना, त्याच्यानंतर काही गोष्टी वापरायला काढल्या. काही म्हणलं नको, मी नंतर तुम्हाला दाखवते, नंतर वापरायला काढते. पण ह्या जगची आम्हाला एकदम गरज होती, कारण आम्हाला दोघांना पण पाणी प्यायचा इतका कंटाळा येतो. आणि कोणी आलं तर डायनिंग टेबलवरती असं जग भरून ठेवलेलं असेल तर मग थोडंसं बरं पडतं. त्याच्यामुळे मी हा एक जग घेतला आहे. काचेचाच आहे, मला याला पण खूप सांभाळावं लागते असं होतं आहे. आणि साईज हा आय थिंक 1 लिटरचा जग आहे. 1 की 2 माझ्याच लक्षात नाही, बहुतेक माहीत नाही, मला एक्झॅक्ट नाही आठवत. पण मी लिंक मेन्शन करते, त्यामध्ये तुम्हाला आयडिया येईल. हा पण मी मिशोवरूनच घेतला आहे. सेम हा जग मी ॲमेझॉनवर पण बघितला. कदाचित त्याची क्वालिटी चांगली असेल, पण काय ना प्राईस खूप जास्त होती आणि मला ह्याची गॅरंटी नव्हती की हा आमच्याकडे किती दिवस टिकेल. म्हणून मी मुद्दाम गोष्टी ही ज्या अशा काचेमधल्या घेते ना, त्या जरा कमी किमतीतल्या घेते की फुटले तरी चल, जास्त वाईट नको वाटायला. सो आम्हाला काहीतरी 200-250च्या आसपास मिळालेलं आहे. हे याचं जे झाकण आहे तर ते स्टीलमध्ये आणि हा असा आहे. त्याच्यानंतर मी हे एक प्लांटर घेतलं आहे. हे पूर्ण सोबतच आलं आहे, नाही तर काय होतं, प्लांटर आणि परत आपल्याला ही जी वरची फुलं असतात ती वेगवेगळी घ्यावी लागतात. हे एकत्र आल्यामुळं थोडं बरं पडलं. आणि शिवाय ना मी हे याच्यासाठी घेतलं होतं की मला असं वाटलं होतं हे छोटं असेल जरा, आणि हे जे काचेचं आहे ना त्याच्यामध्ये मी हे सगळं ठेवू शकेल. पण हे मोठं आल्यामुळं त्याच्यात काही बसलं नाही आणि हे काढून ठेवायचं म्हणलं तर ते काही जमत नव्हतं. म्हटलं ठीक आहे, आपण एवढंच ठेवूयात. तुम्ही डायनिंग टेबलवर पण बघितलं असेल, दिसायला पण छान दिसतं, असं कलरफुल वाटतं एकदम. आणि अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्याच्यामुळे घराला पण एकदम छान असा वेगळाच लुक येतो. कारण फ्लावर्स घरामध्ये एक वेगळंच लुक ॲड करतात आणि ते इतके छान दिसतात. आता माझ्याकडे TV युनिटवर पण एक आहे, तुम्ही बघितलं असेल, मेटलचं आहे. दनादन म्हणू आदळते, त्याला काही होत नाही आणि तरी ते इतकं छान दिसतं.
त्याचे फ्लावर्स वगैरे. आणि सेम तसंच आहे हे पण, कितीही आदळलं काही झालं तर काहीच होणार नाही, कारण हे असं लाकडाचं असल्यामुळं, त्यामुळे ह्याची पण काही भीती नाही, म्हणून मी हे एरवी वापरते. नाहीतर अजून मी 1-2 घेतलेले आहेत ऑफलाईन, पण ते ठेवायला जरा रिस्की वाटतात. सो जेवढ्या कमी रिस्की गोष्टी असतील ना मनूसोबत तेवढ्या मी ठेवते. सो हे वुडनमध्ये मस्त आले क्वालिटीने. हे पण साधारण 200-250च्या आसपास काहीतरी मला मिळालेलं. त्याच्यानंतर ना हा मी एक सर्विंग ट्रे घेतला आहे. आता तुम्ही म्हणाल हा डायनिंग टेबलला तर तुझ्या काही शोभणार नाही आहे. मला माहिती आहे डायनिंग टेबलवर हा नाही चांगला वाटणार आहे, पण मला असं वाटते की हे मी किचनमध्ये डेकोरेट करण्यासाठी ठेवेल. इथे एखादी तुपाची वगैरे बरणी ठेवू शकतो काचेची, आणि त्याच्यानंतर इकडे प्लांट्स ठेवू शकतो. एक दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे प्लांट मी स्पेशली याच्यावर ठेवण्यासाठीच आणलेलं खरं तर. हे असं प्लांट ठेवायचं, आणि त्याच्यानंतर इथे एखादी आपली सिरेमिकवाल्याच्या बरण्या असतात ना, तर तशी एखादी सिरेमिकची बरणी ठेवायची. नाहीतर बाकी आपण काहीही कसंही डेकोरेट करू शकतो. बघा, हे आय लव्ह चाय इथे ठेवलं आहे, त्याच्यानंतर इथे हे ठेवलं आहे, आणि इथे एखादी सिरेमिकची बरणी ठेवली, तर असं सुद्धा छान दिसते. आणि किचनमध्ये ना किचनमध्ये ना एक वेगळाच लुक येतो. बरं झालं ते जारवर नाही पडलं, नाही तर झालं असतं जारचा आता सत्यानाश. तर हे असं आहे, साईजने पण बऱ्यापैकी मोठं आले. मिशोवर पण सेम हे अवेलेबल आहेत, पण मला त्याची क्वालिटी काही गोष्टीमध्ये मिशोवरती मला थोडासा डाऊट येतो, मग त्या गोष्टी मी ॲमेझॉनवरनं मागवते. तर हे ॲमेझॉनवरती मला 350च्या आसपास काहीतरी मिळालं. तुम्ही डायनिंग टेबलवरती सुद्धा याचा सर्विंग ट्रे म्हणून यूज करू शकता. खरं तर हे त्याच्यासाठीच आहे, पण हे मी थोडंसं वेगळं डोकं लावलेलं आहे, त्यामुळे मी हा असा वापर करणार आहे. आणि आता सगळ्यात शेवटी ज्याच्याबद्दल मला बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, ते म्हणजे हे झाड, हे जे आर्टिफिशियल प्लांट आहे, तर ह्याला फिग प्लांट बोलतात. फिग आणि अजून काहीतरी बोलतात, ह्याला माहीत नाही, पण ते याला फक्त 3 अशा फांद्या आहेत, आणि क्वालिटी खूप छान आहे. म्हणजे थोडंसं प्राईसने महाग आहे, साधारण 5,000च्या आसपास पडतं ते. पण मी हा विचार केला ना हे प्लांट घेताना, चल मी 5,000 जरी इन्व्हेस्ट केले तरी पण मला हे लाईफ टाईमसाठी होणार आहे. म्हणजे धूळ बसली तरी पण मी ते स्वच्छ करू शकते. पण जेव्हा मी हे असं रिअल प्लांट घेते तर मला ते 1,500 ते 2,000च्या आसपास मिळतं. म्हणजे 1,500 ते 1,800च्या आसपास मिळतात हे प्लांट्स. तर ते जर मी घेतलं तर मला क्लिनिंगला पण थोडंसं व्यवस्थित करावं लागणार. दुसरी गोष्ट, जेव्हा पण आपण गावाकडे कुठे जातो, कधी कधी जास्त दिवस जाण्यात येतं, आणि त्याला पाणी नाही घातलं किंवा व्यवस्थित त्याची काळजी नाही घेतली तर मग ते राहील नाही राहील, हे पण एक दुसरी गोष्ट आहे. आणि लांबून ह्याचा अजिबात आर्टिफिशियलचा फील येत नाही. इथे जवळ बसलं तरी पण वाटत नाही की हे आर्टिफिशियल प्लांट आहे म्हणून, एकदम रिअल सारखा वाटतं हे. फक्त हेच की प्राईस जास्त आहे, पण लाईफ टाईमसाठी आपण ह्याला वापरू शकतो. ह्याच्यासोबतच ना मी एक टेबलसुद्धा घेतला आहे. आता तो मी साईडला दाखवते तुम्हाला. इथे क्वालिटीने छान आहे, थोडासा प्राईसच्या मानाने पण मला स्वस्त वाटलं. म्हणजे 900-950च्या आसपास मला तो मिळाला. नाहीतर बाहेर जे आम्ही कॉर्नर टेबल बघत होतो तर त्याची क्वालिटी याच्यापेक्षा कदाचित चांगली असू शकते, पण ते खूप जास्त महाग होते. कारण 10,000, 8,000 अशा टेबलमध्ये घालणं मला काही बरं वाटत नाही, कारण हे जास्तीत जास्त यूजमध्ये येणारच नाही. आता इथे एक झाड ठेवलं आहे मी, त्याच्यानंतर इथे हा जो टेबल ठेवला आहे कधीतरी म्हणजे चहा वगैरे पित असताना कप ठेवायला, कारण सेंटर टेबल आमच्याकडे नाही आहे. आणि तो न घेण्याचं कारण म्हणजे मनूला मोकळं खेळता यावं म्हणून तो घेतलेला नाही आहे. तर इथे एखादी फ्रेम किंवा एखादा शोपीस हे असंच मी काहीतरी ठेवणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर काही जास्त ओझं किंवा खूपच त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे असं काही नाही. त्यामुळे मग मी म्हटलं की चला हे ऑनलाईनच घेण्यात पॉईंट आहे. त्याच्यामुळं हा एक टेबल घेतला आहे. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी मी सध्या तरी शॉपिंग केलेली एवढ्या सगळ्या गोष्टींची. ह्या झाडासाठी एक प्लांटर पण घेतलं आहे, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. इथे दाखवते कसं आहे ते. क्वालिटीने पण छान आलेलं आहे, आणि ते पण मला परत स्वस्तामध्ये मिळालं. तुम्ही जेव्हा पण अशी काहीतरी ऑफर असताना शॉपिंग करताना तेव्हा आपल्याला गोष्टी एकदम स्वस्त मिळतात. पण माझं डोकं असं चालतं ना की एखाद दिवशी माझ्या डोक्यात आलं की नाही यार मला इथं काहीतरी पाहिजे म्हटलं की मी डायरेक्ट ऑर्डर करते. आणि त्या ऑफरची वाट बघत बसण्यात मला असं नको वाटतं. मग त्याच्यामुळे मी घेतलं ते 5,000मध्ये की काय 4,900मध्ये मला पडलं, आणि आता ते अक्षरशः 44 रुपयाला मिळतं आहे. म्हणजे 500 रुपये मी लॉसमध्ये आहे प्लांटमध्ये. पण ठीक आहे, असू दे. मला क्वालिटी आवडली, दिसायला छान दिसते, ही मेन गोष्ट आहे. नाहीतर कधी कधी काय होतं ना, स्वस्तातल्या पण आपण गोष्टी घेतो पण त्याची क्वालिटी काय तेवढी चांगली नसते, असं आहे. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मी स्वतःसाठी ठेवल्यात, आणि ह्या सगळ्या गोष्टी मी ठेवणार आहे. यातली एकही गोष्ट मी रिटर्न करणार नाही आहे. त्यामुळे म्हटलं चला क्वालिटीला चांगल्या आहेत तर तुमच्यासोबत पण शेअर केल्या पाहिजेत. आणि आजचा होता असा छोटासा व्हिडिओ. सो तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हां, आत्तापर्यंत आलात तुम्ही, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाय तर प्लीज 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 शेवटी व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच हाईपसुद्धा करा. भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.